सुहासदादा कबरे यांचा सत्कार, त्यांच्याबरोबर गप्पा आणि त्यांचं थोडंसं त्याचबरोबरीने तबला वादन आपण ऐकणार आहोत. त्यांची ओळख मी याचा वेळी करून देईनच. आपलं कलेचे माहेरघर, त्यामुळे साहजिकच त्यांचा कल संगीताकडे वळला. त्यांना तबल्याचं खूप आकर्षण वाटू लागलं. घरी वडिलांचा प्रचंड विरोध असतानाही मग त्यांचे तबल्याचे प्राथमिक शिक्षण तेथील श्री गुंडू मिस्त्री या हरहुन्नरी कलाकाराकडे झाले. प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शाळेत सांगीतिक कार्यक्रमात तबला वादन आणि आयोजनाचा अनुभव दादांना मिळाला. 10वीत शिकत असताना त्यांचे मुंबईत आगमन झाले. मुंबईमध्ये पंडित आप्पा बेडेकर व पंडित मधुकर सामंत यांच्याकडे त्यांनी तबल्याची तालीम घेतली. तदनंतर पंडित पंढरीनाथ नागेशकर यांच्याकडे शिकण्याचं भाग्य त्यांना लाभले. बडोदा येथील अजराडा घराण्याचे तबलावादक पंडित सुधीर कुमार सक्सेना यांचा सहवास आणि प्रेम त्यांना मिळाला. दरम्यान तबल्याचे शिक्षण आणि तबलावादन करण्याचा अनुभवही मिळत होताच. आकाशवाणीची परीक्षाही त्यांनी त्यावेळेस देऊन मान्यताही मिळवली. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या माध्यमातून गुणी व मोठ्या कलाकारांच्या गायनासाठी साथ संगत करण्याची संधी सुहासदादांना मिळाली. आस्था गायक शास्त्रीय संगीत क्षेत्रात दादांनी पंडित रत्नाकर पै, पंडित श्रुती काटकर, हल्लीच्या सडोलीकर, पंडित दादा भातखंडे, पंडित वीरा आठवले, पंडित राजा काळे, पंडित पद्मा तळवलकर, पंडित पद्मावती शाळीग्राम, पंडित मंजिरी आलेगावकर, पंडित रघुनंदन पडशीकर, पंडित आशा खाडीलकर, पंडित व्यंकटेश कुमार तसेच सुगम व नाट्य संगीत क्षेत्रात श्री यशवंत देव, श्री श्रीनिवास खळे, लालजी देसाई, भीमराव पांचाळे, अजित कडकडे या आणि अशा इतर बऱ्याच दिग्गज मान्यवरांच्या बरोबर त्यांनी साथसंगत केली आहे. आणि त्या अनुषंगाने हिंदुस्थानात आणि परदेशात कार्यक्रमांसाठी त्यांचं बरंच भ्रमणही झालं आहे. सुहासदादांचा सांगीतिक प्रवास असा रीतीने उत्तम रीतीने चाललेला असताना एका वळणावर त्यांनी रुग्णसेवेचा ध्यास घेतला आणि राजहंस प्रतिष्ठान नावाची संस्था स्थापन केली. गेल्या 16 वर्षात आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे विनामूल्य रुग्णसेवा प्रकल्पाअंतर्गत सुमारे 42 लाखांची उपकरणे राजहंस प्रतिष्ठानने जमवली आहेत. विनामूल्य वापरा व मुदतीत परत करा ह्या तत्वावर त्यांनी ती समाजाला अर्पण केली आहे. केवळ एक साधा अर्ज भरून कोणत्याही प्रकारचे शुल्क अथवा अनामत रक्कम न घेताही ही उपकरणे सुलभपणे रुग्णांना उपलब्ध करून दिली जातात. आजपर्यंत हजारो रुग्णांनी त्यांचा लाभ घेऊन अवास्तव खर्च वाचवला आहे. या सेवा पुरवताना लाभार्थींकडून कोणतीही आर्थिक अपेक्षा ते करीत नाहीत. कोकणपट्टी आणि मागासवर्गीयांमध्ये वेगवेगळी वैद्यकीय शिबिरे राजहंस प्रतिष्ठानतर्फे आयोजित केली जातात. ब्रेन डेड पेशंटचे अवयवदान, मरणोत्तर देहदान, नेत्रदान आणि त्वचादान यासाठी समुपदेशनाचे कार्य राजहंस प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुहासदादांनी हाती घेतले आहे. महाराष्ट्र सरकारने अवयवदान अभियान 16 मध्ये या संस्थेचा समावेश केला आहे. तसेच प्रतिवर्षी राजहंस प्रतिष्ठानद्वारा नामवंत संस्था आणि कर्तबगार व्यक्तींना राजहंस पुरस्कारांनी सन्मानित केले जाते. त्यापैकी प्रभाकर पणशेकर यांच्या हस्ते उत्तुंग सेवावर्ती पुरस्कार, शिरोडा गोवा येथील शिवमंदिरातर्फे विष्णू फडके पुरस्कार, खासदार सुनील प्रभूंच्या हस्ते शिवप्रेमी प्रतिष्ठान पुरस्कार, नाना फडक्यांच्या हस्ते मंगला अभ्यंकर स्मृती पुरस्कार, एंटरटेनमेंट ट्रेड अवॉर्ड 2016 मसीहा भाव अशे हा सन्मान, केशव गोरे स्मारकच्या वतीने अनंत नाथोबा साठे समाजसेवा पुरस्कार, ज्येष्ठ रंगकर्मी ऐश्वर्या व अविनाश नारकर यांच्या ऐश्वर्या आर्ट्स विजन स्मृती सेवा सन्मान पुरस्कार, सावरकर केंद्र विलेपार्ले यांच्या वतीने सावरकर पुरस्कार, खासदार गोपाळ शेट्टी यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान समिती बोरिवली पुरस्कार, महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन खात्याचे संचालक डॉक्टर अजय चंदनवाले यांच्या हस्ते नाना पालकर सेवा समिती संस्था यासारख्या अमूल्य पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या राजहंस प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा श्री सुहासदादा कबरे यांचा त्यांच्या कार्याचा, ज्यांनी फक्त तबला हा व्यवसाय न धरून समाजातील रुग्णसेवेचे असेधार आवडत जे आज अंगीकारले आहे आणि अशा उत्तुंग कार्याचा महामेरू उभा करून ठेवला आहे
अशा श्री सुहास दादांचा स्वरताल साधना फाउंडेशन तर्फे सन्मान प्रदान करून गौरवण्याचा मान आपल्याला मिळतो आहे. आपण त्यांचा सत्कार करूया आणि मी आमचे आधारस्तंभ पंडित सुभाष अवसरे गुरुजी यांना विनंती करतो मंचावर यावे त्यांनी आणि सुहास दादांचा सत्कार करावा. शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात येत आहे. त्याचबरोबर आदरणीय श्रीयुत सुहास कबळे सर, नामवंत स्वतंत्र तबला वादनकार, उत्कृष्ट साथ संगतकार आणि सेवाव्रती यांना कृतानेक साष्टांग दंडवत. आपल्या तबल्याचे प्राथमिक शिक्षण श्रीयुत गुंडू मिस्त्री यांच्याकडे झाले. त्यानंतर पंडित अप्पा बेडेकर, पंडित मधुकर सामंत तसेच पंडित पंढरीनाथ नागेशकर यांच्याकडे तालीम घेण्याचे भाग्य आपणास लाभले. बडोदा येथील अजराडा घराण्याचे तबला वादक पंडित सुधीर कुमार सक्सेना यांचे प्रेम आणि सहवास आपणास मिळाला. आकाशवाणी व दूरदर्शनच्या माध्यमातून गुणी व नामवंत कलाकार त्याचबरोबर विविध संगीत क्षेत्रातील कलाकारांबरोबर साथ संगत करण्याची बहुमूल्य संधी आपणास मिळाली. आपल्या या सांगीतिक वाटचालीसोबत गेली 16 वर्षे सातत्याने अथक मेहनत घेऊन आपण घेतलेला रुग्णसेवेचा अभ्यास आणि अवयवदान तसेच देह, त्वचा आणि नेत्रदान हे आपले महत्त्वाचे प्रकल्प आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. आपल्या राजहंस प्रतिष्ठानतर्फे चालू असलेल्या अविरत रुग्णसेवेला आणि आपणास आम्हा सर्वांचे कोटी कोटी प्रणाम. बहुमोल मार्गदर्शन मिळत राहो, आपल्याला निरामय शतायुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना. शेवटी एवढंच म्हणा असं वाटतं, दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे करा आमचे धोरण. वयाची 72 वर्ष पूर्ण करून आज ते 73व्या वर्षामध्ये पदार्पण करीत आहेत. मी त्यांचं सगळ्यांच्या आणि सर्व स्वरताल साधना फाउंडेशनतर्फे अभिनंदन करतो आणि आपल्या सेवेची जी ज्योत आहे ती अखंड तेवत राहो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. यानंतर या सत्कार समारंभानंतर अतिशय मितभाषी पण आपल्या कार्याचा कुठेही उल्लेख न करणाऱ्या निगर्वी अशा सुहास दादांचा कार्यपट श्रीयुत नारायण प्रभू सर गप्पांच्या ओघात उलगडून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर प्रभू सरांच्या गायनातून त्यांचे तबलावादनही आपल्याला ऐकायला मिळणार आहे. मी प्रभू सरांना विनंती करतो की यापुढील गप्पांचा भार तुम्ही सांभाळावा. तत्पूर्वी आपले हार्मोनियमवरती आणि ऑर्गनवरती श्रीयुत फडके साहेब हे इथे आलेले आहेत आणि ते सुहास दादांचे मित्रही आहेत. त्यांनी मला आजपर्यंत त्यांची कुठलीही ओळख दिलेली नाहीये, फक्त श्रीयुत फडके एवढंच मला त्यांनी नाव दिलेलं आहे आणि वर मला तंबी दिलेली आहे की जास्त काही बोलला तर पुढच्या वेळेला येणार नाही. आणि ते पंडित तुळशीदास बोरकरांचे पट्ट शिष्य आहेत. तेव्हा मी त्यांच्या विनंतीला मान देऊन त्यांची बाकी काही ओळख करून देत नाही. त्यांची ओळख आपल्या ऑर्गन आणि हार्मोनियम मधून आपल्याला होणार आहे. आता मी गोपालकृष्ण प्रभू आमचे एक ट्रस्टी आहे, त्यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं आणि त्यांनी फडके साहेबांचा सत्कार करावा. आपल्या सर्वांपर्यंत आवाज पोहोचवणारे राकेश वर्तक, आपले आधारस्तंभ पंडित सुभाष अवसरे काका, अवसरे गुरुजी,
विषयी मला थोडं बोलायचं होतं की ते इतका म्हणजे ऋषितुल्य तपस्वी असे जे होते आणि त्यांनी कोणत्याही म्हणजे असा आपला शिष्य आहे असा विचार न करता त्यांनी सगळ्यांना विद्यादान केलं आणि जो वाजवेल त्याचा तबला असं त्यांचं म्हणणं होतं की ज्यांनी त्यांच्याकडे आणि त्यांनी जो काही खजिना त्यांचा एक जुन्या तबलावादकांचा का खजिना सगळा जो काही मोठ्या मेहनतीने हे केला आणि त्याचं एक पुस्तक रूपाने त्यांनी खजाना बंदिश म्हणून एक पुस्तक आहे. आणि जेव्हा नारायण प्रभू सरांनी ज्या वेळेला मृणालिनीताईंना सांगितलं की हा आता असा प्रोग्राम आहे, तर त्यावेळेला त्यांनी स्वतःहून 2 पुस्तक भेट, एक नारायण प्रभू सरांना आणि एक पंडित सुहास कबरे यांना पाठवून दिलेलं आहे. तर त्या मी त्यांच्या वतीने फक्त त्यांना देतोय, तर त्या त्यांनी स्वीकार करावा त्यांचा. आणि आजच्या या शुभदिनी हा एक दुर्दशर्करा योग आहे आणि त्या गतींचा त्यांनी आणि त्या खजिन्याचा पुढे प्रसारासाठी चांगल्यापैकी उपयोग करावा अशी मी त्यांना विनंती करतो. आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहणारे मान्यवर श्रीयुत अशोक सुर्वे सर, गुरुवर्य अशोक सुर्वे सर, किशोर पात्रे आणि सौ सुनेत्रा पंडितबाई या सर्वांचे मी आभार मानतो. आणि अशा सर्व आमच्या कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित राहा अशी विनंतीही करतो. आणि पुन्हा एकदा सर्व रसिक प्रेक्षकांचा आणि उपस्थितांचा आभार मानून पुनरागमनायाचे म्हणून आपल्या सर्वांची रजा घेतो. सुहासदानाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. आता पुढे मी मारवा थोडा वेळ गाणार आहे. ताल एक ताल. आणि या मार्गानंतर आपण पुढे काही मध्ये मध्ये गाणी आमचे जयंतदादा पण वाजवण्यावरती असा तो कार्यक्रम पुढे चालणार आहे. सुरुवात मार्गानंतर. नमस्कार. मी नंतर थोडंसं बोलणार होतो, बोलायचंच आहे. खरं म्हणजे हा सत्कार आणि हा कार्यक्रम मी संगीतकार म्हणून स्वीकारलेला नाही, मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून हे स्वीकारलेलं आहे. नारायणचं प्रेम म्हणून ह्या कार्यक्रमाला मी होकार दिला आहे. कारण एक साथीदार दुसऱ्या साथीदाराला इतकं प्रेम करतो हे सुद्धा एक सुखावह आहे असं मला वाटतं. ह्या मैत्रीचं नाव काय ठेवावं? स्वप्न ठेवलं तर विरू शकतं, मन ठेवलं तर मोडू शकतं. मी तर श्वास हेच नाव देईन, म्हणजे माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत ती मैत्री कायम राहील. नारायणने मुंबईत येऊन खूप संगीत क्षेत्रात काम केलेलं आहे. कित्येक प्रसंगांना तोंड देऊन आज मी मैत्री आहे म्हणून अरे पुढे म्हणतोय, व्यासपीठाचा मान राखायला पाहिजे म्हणून तर अहो म्हणायला पाहिजे, पण त्या नकली अहोला तेवढं वजन नसतं. तर नारायणने खूप सोसलेलं आहे आणि सगळ्यावरती मात कशावरती केली असेल त्याने, तर विद्वत्तेने मात केली. नारायणकडे असलेली विद्वत्ता त्याला अशी तरंगत घेऊन गेली आणि आज तो इथवर पोचलाय. त्याच्या दोन्ही मुलींचं सहकार्य, त्याच्या पत्नीचं सहकार्य
माझ्या बाबतीत सुद्धा असंच म्हणता येईल. माझ्या दोन्ही कन्या आज इथे हजर आहेत. म्हणजे तळ हाताच्या फोडासारखं वगैरे म्हणतात ना, तसंच ते मला जपतात. पत्नीसुद्धा. परवा एक रुग्ण आमच्या घरी आली. म्हणजे सांभाळून घेणं कुठपर्यंत असू शकतं याचं ते एक उदाहरण आहे. 3 वर्षाची मुलगी कॅन्सरने आजारी. तर माझी मुलगी इंडियन कॅन्सर सोसायटीत जॉईन झाली. तर तिच्या सल्ल्यासाठी ती आली होती. मला वाटतं त्या महिलेने काहीतरी साबुदाण्याची खिचडी वगैरे तिला दिली असेल रात्री किंवा सकाळी. तर त्या आमच्या अक्षरशः घरभर त्यांनी उलटी करून ठेवली. तर याचा त्रागा न करता त्याच्या आईला मदत करून माझ्या नातवाचा ड्रेस त्याला देऊन त्याला त्याची पाठवणी केली. आणि आम्हाला जे काय करायचं होतं ते पण आम्ही केलं. माझी मुलगी त्यांना मदतीसाठी हे करते. पण त्या मुलाची अवस्था इतकी वाईट आहे की सांभाळून गेलं कशाला म्हणतात ते आलं नाही. तर मग काय तुम्ही कोण लोक बोलवता, घरात उलटी करतात, आम्हाला मारायला लागते असं कधी म्हटलं नाही. तर याचंच त्यांचं खरं घरच्या लोकांचं श्रेय असतं. नंतर बोलणार त्याच्यापेक्षा मी आताच बोलून घेतो. हा आमचा दुसरा मित्र. हा गोमांतकातनं आला आणि लोकांच्या घरी आश्रित म्हणून राहिलेला कित्येक महिने. तुम्हाला प्रसिद्ध नाव सांगतोय, सुदेश भोसलेच्या घरी साहेबांचा त्यांचा चांगला आपले समळे साहेब आलेले आहेत. आमच्या कलाकारांच्यावरती खूप प्रेम त्यांचं, अतोनात प्रेम. तर त्यांना माहिती आहे ती गोष्ट. सुदेश वडील हा एकदम जबरदस्त माणूस होता. त्यांनी सगळं बघितलेलं आहे, मी बघितलेलं आहे. तर त्यांच्या घरी हा राहिला होता. ह्या सगळ्या संकटातून वर येऊन त्याने आज मुंबईमध्ये बसतान बसवलं. एक हार्मोनियम वादक, ऑर्गन वादक म्हणून त्याने नाव कमवलं आहे. त्या ऑर्गन घेण्यापासून त्याने ह्या क्षेत्रामध्ये झुकून देण्यापर्यंत सगळं श्रेय त्याच्या पत्नीला जातं. म्हणजे जशी ती माऊली तशी ही आमची पण माऊली, याची पत्नी ही पण माऊलीच. नाहीतर ते होत नाही. खरं असं झुकून दिल्याशिवाय होत नाही. हा ऑर्गन त्याने घेतला आहे. 75,000चा ऑर्गन आहे. पत्नी म्हणाली घ्या, मी आहे तुमच्या मागे. असं म्हणणारे हे कसलं ऑर्गन बिर्गन घेऊन बसले घरात असं म्हटलं असतं तर तो घेऊ शकला नसता. मी म्हणतो ते पैसे असून सुद्धा घेऊ शकला नसता. तर ह्या स्त्रियांचं संसारात किंवा कुठल्याही कलाकाराच्या ह्याच्यामध्ये खूप भाग असतो. तर आजचा कार्यक्रम हा मला खरं त्याला जसा थोडासा ॲथ्रायटिसने आजारी होता त्याचं मला सुद्धा थोडं आता हे इथपर्यंतच माझं हे होतं. तेव्हा मी जे काय ठेके वाजवणार आहे ते प्रेम म्हणून तुम्ही ऐकून घ्याल. तो प्रोफेशनल लेवल त्याला लावू नका. कारण ते आजारपणे अजून एका वैद्याचं औषध चालू आहे. ते वैद्य आज येतो म्हणाले होते मला. तर त्यांनी खूप गुण मला आला आहे आणि मी निदान ठेका तरी वाजू शकतो. पण जो ठेक्यामधला धीन लागतो ह्याने कित्येक वेळा कौतुक केलेलं आहे. तो धीर कदाचित आज मिळणार नाही. पण ठेका कुठे जात नाही. मी फार काही संगीत क्षेत्रात केलेलं नाही, पण कलाकारांना अभिप्रेत असलेला उत्तम ठेका मी दिलेला आहे. माझ्याबरोबर गायलेले लोक इथे काही हजर आहेत, अशोक आहे. तर ते मात्र प्रामाणिकपणे मी केलेलं आहे उत्तम ठेका. कारण ह्याने जसं रसिकता दाखवली तसं नाव ठेवणारे काही ठेवू शकतात, त्याला काय अंतच नाही. नानामुळे तबला खंडल्यासारखे वाजवतात असं मला एका मोठ्या कलाकाराने कॉमेंट्स त्यांच्याबद्दल केली. नानामुळे हा किती उत्तम तबला वादक आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण काहीतरी वाईट बोलायचं म्हणून नानामुळे हा खंडल्यासारखा तबला वाजवतो. म्हणजे त्यांना मानायचं नाही असं नाही. असं हा अप्रामाणिकपणाचा अर्थ आहे असं मी समजतो. आणि तुम्ही नाही म्हटलं तरी लोक काय नानामुळेला घ्यायची थांबणार आहेत का? आज नाना असते तर त्यांना हसू आलं असतं. तर खरं ह्या माणसांनी पेपर टाकण्यापासून कष्ट करून आज इथपर्यंत आलेले आहेत. ह्या सगळ्यांचं कौतुक नारायण करतो. साईला पण बोलवलं. नाट्यसंगीताचा साथ संगत म्हटल्यानंतर साईसारखी साथ संगत मुंबईत कोणी करत नाही.
प्रतिनक्की नागना हे जे आम्हाला मास्तर शिकवायचे ना, तेव्हा मुद्दाम हे करायच्या, हे तू आता वाजवतोस ना, ह्याच्यात साई गजब करतो, म्हणजे आपल्या पदरचं आणखीन घालून त्याचं असं म्हणजे वातावरण निर्मिती करतो. हे सुद्धा गुरुने सांगायला, गुरुला मोठेपणा गुरुचा. हे का आलंय नारायणमध्ये माहिती आहे का? त्याच्या गुरुजीमुळे आलं. मुरगावकर हा कलाकार होताच, पण देवासारखा होता. मला ह्या 5 लोकांचा सत्कार करता आला. 5 गुरु आहेत ना, त्यांनी तबल्याकडे व्यापार म्हणून कधीच पाहिलं नाही. त्यांनी तबला झोकून देऊन लोकांना हे त्याचं ज्ञान दिलं, त्याचा मला किती पैसे मिळतील, काय होईल, याचा कधीही हे केलं नाही. तर आणि दुसरे तसेच वागणारे म्हणजे अलारखाचा एक शिष्य पुण्याला आहे. त्यांनी पाटील म्हणून एक तबलावादक आहेत, त्यांच्याकडे कॉमेंट्स अशा केल्या की जे मुंबईत उत्तम ठेका पकडतात त्याच्यात कबरेचा नंबर लागतो, असं त्याने सांगितलं. कदाचित हे सगळे लोक मान्य नाही करणार, पण त्यांनी मान्य केलं. कारण तो जो गुरु असतो ना, तो तुम्हाला कशा पद्धतीने घेऊन जातो. कारण नुसती टीकाच करत राहिली दुसऱ्याची तर तो शिष्य त्या पद्धतीने नाही जाऊ शकत, तो तसाच वाकडा जाणार. तर ही लोक, अल्लाखा साहेब काय, मुरगावकर काय, भाई गायतोंडे काय, ही सगळी मंडळी आपल्याला लाभली हे आपलं भाग्य समजायला पाहिजे. मुरगावकर तर इतके माझ्यावर त्यांचं प्रेम, कित्येक कार्यक्रमाला फोन करून मला बोलवायचे, घरी तर जायचोच. जाकीरबाईंना इतकं असा हात लावेल, इतकं जवळ बसून मी जाकीरबाईंचा तबला कित्येक तास ऐकलेला आहे. त्याच्यानंतर रविदातेंच्याकडे ये, तिथे अमुक तबलावादक येणार आहेत. मी काय फार मोठा तबलावादक नाही, पण माझा स्वभाव त्यांना पटत होता म्हणून ते मला सगळीकडे बोलवत होते. माझं भाग्य की त्यांची थोडी सेवा आमच्याकडनं झाली. हे थोडं विषयांतर आणि थोडंसं वेळ जातोय तुमचा, पण हे सगळं या कलाकारांच्याबद्दल सांगणं माझं मी कर्तव्य समजतो. कारण माझ्यासारख्या छोट्या, आणि यांनी माझं पंडित म्हणून उल्लेख केला. ते नाही हो, पंडित नाही, पंडित ही वेगळी माणसं असतात. माझं आडनाव पण पंडित नाही हो. पंडित ही मंडळी वेगळीच असतात. किंवा तुम्ही चुकून म्हटलं असेल कदाचित, तर मी याने सुद्धा छापलं होतं पंडित म्हणून. रातोरात त्याला मी फोन केला आणि म्हटलं हे पंडित काढलंस तर माझ्यावर खूप मेहरबानी होईल. त्यांनी केलं, माझं ऐकलं. तर काय असतं, वस्तुस्थितीला सामोरे जाण्यापलीकडे आपल्याला दुसरा मार्ग नसतो. तर मी प्रामाणिकपणे ठेके वाजवले. तितकाच प्रामाणिकपणे आज ठेका वाजवेल की नाही सांगता येत नाही, पण तुम्ही सगळे घरातले आहात. घरातल्या माणसांकडे वेळेवाकडं काय वाईट झालं तरी तुम्ही माफ करा. धन्यवाद. आवाज येतो ना मागे? मनमु
जाऊ त्याज चरण तो जाऊ त्याज चरण जाऊ त्याज चरण नंद दुलारी नंद के दुलारी जनकते रखवारे जाऊ जय जय कित जाऊ दादा पहिल्यांदा आपला तबला तो सुरू झाला तो कुंड दुर्गामध्ये आणि मला वाटतं तुम्ही ज्या काळामध्ये शिकलात त्या दिवशी त्यावेळी तबल्याचा निकाल वगैरे अरे कमी होता म्हणजे किंवा चाटी वगैरे अशी वाजली पाहिजे किंवा काय निकाल वगैरे दाखवणारे कोकणामध्ये खरं तबला शिकवणारेच नसायचे. त्यामुळे निकाल दाखवणं वगैरे हा वेगळाच म्हणजे बऱ्याच वेळा धेन्नाच्या ऐवजी घेणं व्हायचं बऱ्याच वेळा.
पण ते चालू राहायचं, आवडतं चालू राहायचं, हे महत्त्व. आणि तिथले जे आपले सगळे कलाकार होते म्हणजे क्लास आहेत ते तुम्ही म्हणता असं विविध डणगी, म्हणजे आता काय तबला होता, दुसरा काय पकाळ होतं, तिसरं जे कलाकार होते ते उंचच कलाकार म्हणतात ना, तशातला तो कलाकार होता. त्याला कुठेही बसवा, तबल्यावर बसवा, हार्मोनियमवर बसवा, गायला सांगा. दशावताराही मी एकदा बघितलेलं आहे, ते त्यांचा हार्मोनियमवाला आला नाही तर हा माणूस तिकडे बसला आणि नुसतं हार्मोनियम नाही वाजवलं, त्यांच्या पद्धतीने गायला लागला. आणि असं वाटलं की हा नेहमी यांच्याच बरोबर असतो. हे अशी उणी माणसं कोकणात आहेत, पण त्यांना संधी मिळत नाही. म्हणजे बऱ्याच वेळा असं व्हायचं की शेताचे ठिकाण म्हणायचं तर नाही, ते म्हणता येत नव्हतं, बाकी ते वाजवत होते, दीपचंदी वाजत होते. आणि कसे असं करून ते सांगायचे, असं मी वाजवतोय, असं तू वाजव. त्यांनी मला पहिल्यांदा भजनी ठेका शिकवला आणि स्वतः कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता हे हा अभंग म्हणून मला त्याच्यावर त्यांनी ते वाजवून घेतलं. काय असतं, एका नुसता मिळाला तरी चालत नाही, तो गाण्याबरोबर 100 वेळा वाजला गेला पाहिजे. तो लाईटचा ठेका असो, क्लासिकलचा असो, दिलवाडा असो, झुमरा असो, नुसता तुम्ही घरात 50 वेळा वाजवला तरी त्याला महत्त्व. त्या गाण्याबरोबर त्या अस्थायी अंतऱ्याबरोबर जेव्हा तो वाजतो तेव्हा तो इथे जातो इथे जातो असं होतं. त्यामुळे ते महत्त्वाचं असतं, गाण्याबरोबर वादन होणं. आणि त्यावेळी तुम्हाला भजन किंवा दशावतार किंवा कीर्तन, आज कीर्तन वाजवणं सुद्धा एवढं चॅलेंजिंग आहे. आता आमच्या कीर्तन वाजवणं सोपं नाही आहे. मी एकदा रेडिओला कॉन्ट्रॅक्टला होतो तेव्हा एका बाई आल्या आणि कीर्तन त्यांचं सुरू झालं, तर त्यांना वाटलं की मी फार हुशारी बोलतो. तर मला ते म्हणाले, कीर्तन वाजवणं सोपं नाही हा, तुम्ही आगाऊपणा करू नका. म्हटलं मी काही आगाऊपणा करत नाही, हे सगळे ठेके मी शिकलेलो आहे. तुम्ही म्हटलं की मी वाजवणार, की तोड देणार, पण स्पेशल कीर्तन वाजवणारे लोक वेगळे आहेत. आणि आता मला आपल्या समोर जयंत दादा आहे. जयंतदा खूप कीर्तन वाजवतो, त्यांनी खूप ऐकलेलं आहे, खूप हे केलेलं आहे. मी त्या मनाने अगदी अंगावर पडलं तर संगत केलेली आहे. आता टीव्हीला मला 2 महिन्याला 1-2 कार्यक्रम देणारा निर्माता अडचणीत आला. त्याचा तबला वाजत आलाच नाही कीर्तन. मला म्हणाला तुला वाजवायचं, म्हटलं वाजवतो, वाजवलं. तसं त्याच्यामध्ये कमीपणा काय नाही, उलट कीर्तन वाजवणं सोपं नाही, एवढं सांगतो. बरं, तुम्ही तिथून मुंबईला आल्यानंतर तुमच्या आजूबाजूला तबला शिकवणारे चांगले मग तबला तुम्हाला म्हणजे अनुकूल परिस्थिती कसं काय होतं? अनुकूल परिस्थिती मी काय एकदम माझं सकाळ संध्याकाळ खाण्याचं कसं आहे अशी परिस्थिती नव्हती. पण कलाकार हा कलाकाराच्याच पोटी जन्माला यावा तरच तो त्याच्यातनं तरुण जातो, नाहीतर खूप कठीण असतं. माझे वडील खूप म्हणजे माझ्या संगीताच्या साधनेला विरोध केला, पण 50 लाख कर्ज दिल्यानंतर कोणाचे 5 रुपये सुद्धा घेतले नाहीत. याच्याबद्दल मला अभिमान. वैदा रेहमानला 50 लाखाचं कर्ज दिलं आणि तिने जेवायला बोलवलं तर ते गेलेच नाही. म्हणजे त्यावेळी पोट बिन काही नव्हते, म्हणजे पैसे सोडा साधे जेवण पण कोणाकडनं घेतलं नाही. म्हणजे त्याच्याबद्दल मला अभिमान आहे. आणि मला संगीताला साधनेला विरोध केला हे माझं प्राक्तन आहे असं मी मानतो. आता काय आणि ज्यावेळी तुम्ही आप्पा बेडेकरांकडे जायचा सोमवार बाजारात आप्पा बेडेकर म्हणून एक अत्यंत हौशी 80 वर्षांचे गृहस्थ सकाळी 6:30ला तयार असायचे. चहा सुद्धा बरोबर असायचं माझ्यासाठी. आणि ते ठेके मला शिकवल्यानंतर ते ठेके स्वतः गायचे. पंडितबाई खूप आभारी, तुम्ही आलात. पंडितबाईंनी मला खूप सहकार्य केलेलं आहे, खूप प्रेम केलं. त्यांनी ठाकरे म्हणून गुरुजी होते, त्यांच्याकडे मी जायचो, त्यांचाही मी लाडका होतो. आणि पंडितबाईंचे सुद्धा खूप आशीर्वाद आहेत आम्हाला. धन्यवाद. तर आपला काय विषय चालला होता? हां, की त्यावेळी आप्पा बेडेकरांकडे तुम्ही रोज जायचा. आप्पा बेडेकर हे शिकवणारा जो एक अर्थ असतो ना, शिकवणारा अर्कच म्हणायला तो वेगळाच असतो. आणि
बाकीचे सगळे म्हणजे ठीक आहे, रेकॉर्डिंग वाजवून आल्यानंतर या वगैरे वगैरे असं असं असतं. पण तो शिकवणारा बाई बेडेकर मला ठेका द्यायचे आणि ते म्हणायचे किती विलंबित झाला तरी तुला मी सांगतो कसं तो मेंटेन करायचा. त्यामुळे मी तो एकताल किंवा झुमरा किती विलंबित असला तरी मी आरामात वाजवायचो. याचा श्रेय बेडेकरनं जातो. स्वतः ख्याल गायचे माझ्याबरोबर आणि इतका उत्साही, कोणाबद्दल वाईट बोलणं नाही, काय नाही काय नाही, अतिशय निर्मळ माणूस. पण मी त्यांना विसरू शकत नाही इतकं मात्र. गुंडू मिस्त्रींकडचा एखादा काही थोडंसं काहीतरी वाद दाखवणार नाही, त्यांनी असं काय फक्त अभंगाचा ठेका दाखवला आपला जसा प्रचलित आहे बरोबर. तसा. कारण त्या विचाराची त्याच्यापेक्षा जास्त बरोबर. आणि त्या काळात असं काही नव्हतं बाकी. पण निदान अगदी मी पाण्यात गटंगळ्या खात होतो, कोणतरी निदान भजनी शिकवणारा तरी माणूस मला त्या कोकणात मिळाला. हां, समजलं? बरोबर. त्याच्यानंतर आपण सामंत मास्तरांकडे जायला लागला आणि मग त्यावेळी कसं काय म्हणजे पहिली सुरुवात कशी करायची तुमची कालमध्ये? सामंत मास्तर स्वतः गाणारे होते, त्यामुळे ते स्वतः गायचे, वाजवायला सांगायचे. परत मला ते कायदे विदेशवा द्यायचे. पण सामंत मास्तरांकडे कसा फायदा झाला, साथ संगीतीच्या दृष्टीने फायदा झाला. दादांचं एक आणखी वैशिष्ट्य म्हणजे की दादा सामंत मास्तर बेडेकरांकडे शिकले किंवा गुंडू मिस्त्रींकडे शिकले. त्याच्यानंतर पंढरीनाथ नागेश्वर म्हणजे काय म्हणतात त्याला आपण एक तबल्यातले तपस्वी अशी व्यक्ती. ते कसं काय आलं म्हणजे तुम्हाला? ते म्हणाले की गोरेगावला मी तुमच्या घरी येतो, की कसं काय आलं? आवाज येतोय बरोबर? येतोय आवाज बरोबर? माझं येते का बरोबर? आता काय झालं, मास्तरांकडे माझ्या एकट्यासाठी बोलवण्याची माझी ऐपत नव्हती. बरोबर. कारण वडिलांच्या विरोधात माझं चाललं होतं. त्यामुळे त्यांची फी जी नोकरी होती त्याच्यावर मी करू शकत नव्हतो. मग मास्तरना असं म्हटलं मी की मी 4 विद्यार्थी गोळा करतो आणि मग तुम्ही या. ते 4चे 8 झाले. वा. सकाळी 10 पासून संध्याकाळी 5 पर्यंत मास्तर आमच्याकडे असायचे. म्हणजे माझी पत्नी, माझ्या पत्नीचं त्यावेळी ब्युटी पार्लर, ते रविवारचं ब्युटी पार्लर ती बंद करायची या क्लाससाठी आणि मास्तरांची सेवा. मास्तर हा त्याग आमच्या वहिनीचा. खाण्यापिण्यामध्ये एकदम चोखंडाळ होते. जेवून झाल्यानंतर ह्या खिशातनं काजू, ह्या खिशातनं बदाम, म्हणजे आम्हाला स्वतः द्यायचे, स्वतः खायचे. इतके ते खाण्यामध्ये चोखंडाळ होते. आणि नंतर साधारण 5 वाजले की म्हणायची आज तू काय करतोय? म्हणजे समजायचं की आपण आपल्याला त्यांना काय ते माझी त्यावेळी साईड कारवाली स्कूटर होती. मी ती स्कूटर त्यांना पाहिली. त्यांना कुठे जायचं आहे ते मग स्कूटरवर बसल्यानंतर सांगायचे मला ठावे होईल. आणि जुन्या लोकांना भेटून त्यांना चकित करायचं त्यांना एक छंद होता. एक मुसलमान शिष्य मालाडला त्यांचा होता. तर म्हणाले असं एक आहे, ते असा एरिया आहे आणि असं त्याचं नाव आहे. काढला शोधून आम्ही त्याला आणि त्याच्या दारात उभं राहिला, तो अक्षरशः रडायला लागला. त्याला अशा पद्धतीची मास्तर होते. हे नुसते मास्तरच नाही, 5-6 लोक हे जे ऋषी तुल्य आहेत ना, ते सगळ्यांचं वागणं असंच होतं. कोणाचा शिष्य असून दे, कोणाचं काय असून दे, काय भेदभाव काय नाही. आता मी कोण आहे? हे पुस्तक मला पाठवण्याची काय गरज आहे? गुरुमातेने हे मला पुस्तक पाठवलं. मी कोण आहे? पण हे पाठवला हा प्रसाद आहे. माझा हात चांगला असून सुद्धा मी तबला वाढवू शकलो नाही, हा माझा करंटेपणा. मी त्याचं निमित्त काय सांगत नाही, वडिलांनी केलं, हे केलं, ते केलं. माझा करंटेपणा आम्ही मान्य करतो. पण मी लोकांशी खूप चांगला वागलो त्याचं हे पण
सामंत मास्तर म्हणजे आपल्या वेळेकडून सामंत मास्तर मिळाल्यानंतर तुम्ही कुठल्या आणखी वेगळे ठेकेवर तुम्ही असं म्हणजे शिकलात किंवा म्हणजे काय आणखी सातसंग ठेक्यांचं काय माहितीये, मला म्हणजे गुरुने नाही दिले तरी मी सातसंगत लोकांचे ऐकत फिरायचो. त्यामुळे मला ठेके कोणाचे नवीन दिसले की मी ते आत्मसात करायचो. मग तुला म्हटल्याप्रमाणे आशा खाडीलकरकडे मी रेग्युलर रियाजाला जायचो. तेव्हा मधुमधुराचा ठेका पंजाबी तो मी वाजवत होतो. थोडीशी झलक करूया आपण. ते वाजवत असताना एकदा पंडितजी तिथे आले आणि पंडित अग्नी गोविंदराव अग्नी आणि पंडित गोविंदराव अग्नी, तू वाजवतोयस ते बरोबर आहे पण मी तुला थोडं करेक्शन सांगतो. असं करून त्यांनी माझ्याकडनं तो ठेका सुधारून घेतला आणि मी आवर्जून सांगतो सगळ्यांना की हे ठेके फिट बसण्यासाठी लालजी देसाई जबाबदार आहेत. त्यांनी हे ते सगळे गायची ही गाणी सगळी मधुमधुरा नाथा माझा हे गाणी त्यांच्याकडे ते माझं ठेके पक्का झाला कारण तो चिंतालच आहे. हा दिन दिन ला 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 धा दिन दिन ता धा दिन दिन ता धा दिन धा दिन ता मधु मधुरा तव दिगा मोहना भात विषयी मना भात मना डग्याचा हा घे बघा. हा 1900 साधारणपणे मी 92-93 ला मी ग्वाल्हेरचे राजाभाऊ तेच ना राजाभाऊ पुष्वाले ते गात होते आणि दादा तिरवाडा वाजायला बसते. काय कारण त्यावेळी साऊंड वगैरे काहीच नव्हता पण दादा नंतर नानामुळे आणि तुळशीदास नंतर कार्यक्रम आले. राजाकाळींच्या घरी ही मैत्री चालली होती. मला मी ज्यावेळी त्यांना शोधायला गेलो कारण त्यावेळी लँडलाईनवर काहीच नव्हतं. तर वहिनी महिन्यात ते यांच्याकडे गेले राजाकाळी तिकडे कोणतरी आले ते म्हटलं मी तिथून तिथे गेलो तर हा त्यांचा जरा तिरवडा आहे. डग्याचा म्हणजे जास्त इथे डग्याचा जो खेळ आहे ना आणि मी त्यांना एकदा विचारलं की हे तुम्हाला आजराळ्या करण्याचे तबलावादक पंडित सक्सेना बरोबर तर तिथे मिळालं का ते तेवढे नाही. मी हे बघून आणि ते वसंतराव आचरेकरांचा मुद्दाम नाव. हा मी ह्या दोघांना मात्र शिवे देतो वसंत आचरेकर ठेक्याच्या बाबतीत. तुला आता वसंतराव 3 टाकताना असं कधीच टाकला नाही. संबंध तो कानपुरात मिक्स झाला आणि समेच्या आधी ये बात असं ते त्यांच्या काही गोष्टी काही नानामुळीच्या गोष्टी जरी कोणी त्यांना खणल्यासारखं म्हटलं तरी त्यांच्या वादनात काही वैशिष्ट्य होती ती आम्ही वाजवता आम्ही थोडीशी जमलं नाही आम्हाला फार पण जे काय जमलं ते घेतलं. आता आमचे जयंत दादा पहिलं कुठलं गाणं होतं?
मधुमधुर तीच लय आणि तो हे सगळे तिरपाणी बांधलेले मुली त्यांच्या नाटकं वाजवायचे ना, त्यांचे लाडके गंधर्व, त्यामुळे त्यांच्या गाण्याप्रमाणे त्यांनी ते ठेके बांधलेले आहे आणि ते प्रचलित आहे. आणि आता त्यांनी बांधलेत म्हणजे मग काय तुम्हाला 13 तासापर्यंत तबला ऐकायला म्हणजे असा खूप तुम्हाला मिळालं ऐकायला, पण उतार पण तेव्हा सुद्धा जबरदस्त होतं का, धीर वगैरे म्हणजे असं नुसतं चाटून जायचं धीर म्हणजे त्या 85 वर्षाच्या माणसाने असं धीर वाजवायचं म्हणजे नसेल तसं धीर वय झाल्यानंतर सुद्धा भारी वाजलं. 1982 साली मी 1980 साली मुंबईमध्ये आलो आणि 1982 साली गोरेगावमध्ये जयप्रकाश नगरमध्ये मातृछाया हॉल आहे ना, त्या मातृछाया मातृमंदिर तर त्या हॉलमध्ये नाट्यसंगीताच्या स्पर्धा असायच्या. साधारणपणे श्रावणात गणपतीच्या वर्षामध्ये नाट्यसंगीत, ख्याल गायन स्पर्धा, सुगम संगीत 3 असे वेगवेगळ्या प्रकारे. त्या दिवशी मी ही व्यक्ती बघितली की तिथे वाजवते त्याचबरोबर दुसऱ्या वादकांना काय म्हणजे गादी बदलून द्यायची असेल किंवा कोण नवीन असेल तर त्याला तबला वगैरे मिळून देणं, ही जी एक संगीत माणसाने केल्यामुळे तिथूनच काही माणूस कोण आहे व्यक्ती. हळूहळू आमची ओळख झाली. आमच्या बंधारा काकांचा इथे कार्यक्रम होता दत्तपाड्याला आणि अरुण डहाणकर आणि बंधारा काका जुगलबंदी आणि तर रात्री त्या व्यक्तीची ओळख झाली. अरे अरे तू होतो आमचे मालवणी भाषेमध्ये आणि तिथून आमचे कोणीशी बोललंच तरी चालत ना, थोडं बोललंच तरी चालत. तर तिथून आमची मैत्री झाली. तिथून आमची मैत्री झाली आणि तिथून मी मैत्री तर आहेच परंतु त्यांच्याकडे त्या डग्याचं मला सारखं घ्यायचं आणि तसं मी प्रयत्न पण केला आणि करता करता म्हणजे आता तुम्ही आज काहीच ठेका ऐकलेला नाही. मी जो ठेका ऐकलेला आहे त्यांचा तेवढी आणि तो खास करून म्हणजे राजाभाऊ पुष्पालांबरोबर बंदरते असा ठेका निघते आणि नंतर मग नाना वगैरे आले. तर त्याच्यानंतर मला काय सांग संगीत सेवा त्यांनी जी केलेली आहे. बऱ्याच वेळा आम्ही काय करतो, आम्ही कार्यक्रमाला जातो नंतर तबला बांधून ठेवले नाही, वाजून वाटेल लागले. दादाने आमच्या किती असं केलं, दादांकडून लोक तबले घेऊन जात होते. नाव घेणार नाही, एका नावाला तबला होता का तिथे ते घेऊन गेले तबला, नाव नको असं नावाने. रेडिओला सुद्धा मी जायचो, कॉन्ट्रॅक्टला मी 4-4 दिवस असायचो. काम आमचं स्पर्धकांच्या बरोबर वाजवायचं असतं. स्पर्धक इतके घाबरलेले असतात तिथे, सगळं वातावरण वेगळं, तो टाईट एसी आणि सगळे ॲक्टिंग करणारे लोक, तिकडचे ऑफिसर्स काय पाहिजे असं म्हणजे ते पोरं घाबरतात असं आहे. तर मी बघायचो आल्याबरोबर, मी आधी जायचो सगळ्या सुराचे तबले आहेत तर नसले तर मी कुठल्याही मजल्यावर जाऊन त्या सुराचे तबले गोळा करायचो. आणि ही मंडळी काहीतरी एक मनात इच्छा धरून येतात तर त्यांची काहीतरी सेवा करावी. सेवा कसली म्हणजे त्यांना सहकार्य करावं म्हणून ते तबले त्या सुराचे तबले. कारण तिकडे अशी फॅशन होती, काळी 4चा तबला काळी 5ला चढवायचा टाराटक आणि परत उतरवायचा नाही, काय नाही, तिथे ठेवायचा, अशी पद्धत असायची तिकडे. कारण हे कोणी हे अंगवळणी पडलेलं होतं, मुद्दाम दुष्टपणा म्हणून कोणी करतो असं काय नाही. माझी ड्युटी संपली मी निघालो, असा तो त्याच्यामधला भाग होता. म्हणजे ते सहकार्य ते करणं म्हणजे काय फार मोठं काम आम्ही केलं असं काय नाही. ते तुम्हाला वाटतं पण मी जे बघितलेलं आहे सहसा कोणी करत नाही. स्पर्धेला वगैरे छोटे छोटे विद्यार्थी दादा त्यांना बरोबर ती गादी कशी तबला हलवणे दिलसेवा वगैरे सगळं त्यांना माहिती आहे. त्यामुळे त्याचं सगळं व्यवस्थित बैठक वगैरे काय असं दादाने ही जी संगीत सेवा केली ना ती मी त्याच्यात खूप आराम घेतो. त्याच्यानंतर आणखी एक गोष्ट मला म्हणायची, दादा नेहमी तबल्यांची निगा राखतात एवढी की असं नाही की स्वतःसाठी काळीचा तबला किंवा सुराचा तबला बनवून घ्यायचा आहे म्हणून किंवा कारागिराकडे बसून स्वतः अमुक फला XY जेवढा समजा तबला द्यायचा ते दादा बसून ते म्हणून नाही ते अजून गोळी चढ चाटी थोडी काप हे दादा करायची म्हणजे त्याला कोणाला यायची ती वस्तू व्यवस्थित घ्यायची म्हणजे त्यावेळी ईश्वर कालवला होतो ना
विश्वासाला तुम्ही जायचं लोक आणि ह्याचं कुठलंही विनामूल्य ही सेवा असायची. केवळ तो तबला छान वाजला पाहिजे बस. कारण काय असतं तबले आपल्याकडे चांगलेच पाहिजे, कारण असा आपल्याला तुम्हाला आनंद मिळाला पाहिजे आणि त्याच्याबरोबर मला स्वतःला पण मिळाला पाहिजे. त्याच्यासाठी चांगले तबले असल्याशिवाय तो गाणाऱ्याला मजा येणार नाही, तुम्हाला येणार नाही आणि ऐकणाऱ्याला पण येणार नाही. तर तो हा तुम्ही कमी जास्त करू नका, आहे तसा ठेवा. तर ते त्याच्यामधली ती गंमत आहे. तर ती त्याच्याशी तुम्ही प्रामाणिक नाही राहिलात तर काय खरं नाही. माझे एक मोठा कलाकार पुढे काय गोरविले नारायण तबला जर अशा पद्धतीचं हातोडीवर तबला ठेवून वाजवलेला आहे त्या कलाकाराने. खूप मोठा कलाकार. हो, स्वतःचे तबले न्यायचे नाहीत इकडे तिकडे असं हे योग्य नाही असं म्हणतात. त्यावेळी विविध कला महोत्सवांचे जे कार्यक्रम व्हायचे ते दादा 2-2 तबले घेऊन जायचे. एक काय लेडी कोण असायचे आणि हे असायचे ते एक फिंगर असायचे. खरंच मानलं पाहिजे माणसाला की कारण मी मात्र जायचो तर मी एकच तबला घेऊन तो मी आनंद चक्रवर्ती माझा तबला हा विषय अतिशय महत्वाचा आहे. तो तुम्ही सांगा शिवकुमार शर्मा बरोबर त्यांना मी 5,000ला विकला असतं ते तर मी तो घेतला असता. असा तबला बनवला गेला होता. बनवत नाही पण बनवला जातो. तो एकसारखा बनतोच असं काही नाही. तो फ्लिपमध्ये बनतो आणि आपण त्याच्या मागे लागलं तरच तो बनतो, नाहीतर नाही नुसतं घेऊन जा असं नाही होत. कारण मला वाटतं रात्री काहीतरी शिवकुमारजी आणि अनिल दादा रात्री मला वाटतं काहीतरी 1:30 की 2 वाजता बसले आणि त्यांनी रूपक आणि झपता सकाळपासून असा तुडवला. तबल्याला कुठे काही नाही, एवढा उन्हाळा होता पण तबला एका सुरात होता. परत त्याला हातोडीत लावायला लागली. हातोडी लावायच लागली नाही का परत बँगलोरला घेऊन गेले. नंतर 8 दिवसांनी बँगलोरला पण घेऊन गेले. कारण त्यांचा नातेवाईक गोरेगावला राहायचा. त्यांनी माझं घर पण बघितलं होतं. मग नंतर बँगलोरला पण घेऊन गेले. पण तो सज्जन माणूस होता, त्याला द्यायला हरकत नव्हतं, नाहीतर घेऊन पडणारे. हो पण ह्याच्यामुळे झालं काय सबतची भासे मला मला सबतची भासे सबतची भासे मला आमच्या वहिनीची तक्रार असायची फोन केला त्यावेळी ओ दादा कुठे गेले दादा का माझ्या सवती आहेत ना. म्हणजे सवती दादांच्या सवती घाबरलो मी. मग ते नाही हो ते आहेत ना ते बाहेरच्या या तबल्यांची निगा म्हणजे ऑफिसहून आनंद हा माणूस कुठल्या तबल्याला काय शाही कमी आहे का कुठे काय आहे तुम्ही तबला माणूस घेऊन म्हणजे किती त्याच्यावरती मला अर्थार्जन होणार हा भाग कधी बघितलाच नाही. बरं हा तबला देताना कधी दुसऱ्याला पण विचार करत नाही किंवा आमच्या तबल्याचा कुठे येणार आहे मी तबला वाजवणार असेल तर तिथं तबला देईन असं नाही. तिथे कोणतरी आलं आणि सांगितलं की दादा तबला पाहिजे. हो हा चांगला आहे हातून जमली तुम्ही मी आलो. तर सांगायचं तात्पर्य काय की त्यावेळी आमच्या वहिनींची तक्रार होती सवती या म्हणून थोडंसं गाणं म्हटलं जास्त नाही. तर त्या एवढं मला सांगायचं वाद्यावरती प्रेम किती. मला वाटतं त्यावेळी काहीतरी ते तुम्ही म्हणाले ते रिंगा बांधायला म्हणून ते बोलत होतं ना हरिबावटे कोणाकडे तुम्ही हरिबावटे इथे न्यायला जायचे एक्सरला रिंगा मीच बांधतो. हां मीच बांधतो. म्हणजे हे म्हणजे वाद्याबद्दल आपुलकी असणं हे खूप महत्वाचं आहे. आणि आम्ही काय करतो तबले म्हणून कार्यालयाकडे जातो हा हा काही करू ना हा काय करून द्या मला हा तो म्हणतो हा सांगून गेलं ठीक आहे तो काय बनवून देतो आणि मग तो सांगा तुम्ही वाजत राहा वाढणार तो अहो पुढे तुमची परत वाजत राहा वाजणार वाजलं कुठे दादांकडे तसं दादा त्याच्या काठ्यावरती बसून ती आज थापी चाकी सगळं करत होती कठीण आहे. आणि बरं हे स्वतःसाठी नाही स्वतःसाठी तर करायचे पण कोणाला समजा आमच्या माणसाला द्यायचं असेल तर तसं नाही त्याचं आहे नाही काय ते काय तसं असं कधी विचार हे मी प्रत्यक्ष अनुभवलं आणि म्हणून मला ही संधी मिळाली. त्याच्यानंतर आता आपण थोडंसं पुढे सरूया म्हणजे
जे तुम्ही मला असं आहे पण सध्या- दौऱ्यामध्ये किती वर्ष सध्या होतं? ते आमच्या दादा गुरुंबरोबर यांनी वाजवलेलं आहे. माझे गुरुजी इथे बसले आहेत, त्यांचे गुरुजी रत्नाकर पै आणि पहिले गुरुजी यशवंतराव जोशी, लालजी देसाई या तिघांबरोबर दादांनी वाजवलेलं आहे. तो एकवाई होता हा, दहा दिन आता नाथामाता यांनी वाजवला. त्याच्यामध्ये क्लासिकलच्या बंदिशी आहेत. क्लासिकलमध्ये त्याला एकवाई म्हणतात. त्याच्यामध्ये रत्नाकर पैंकडे बंदिशी आहेत आणि मी वाजवलेलं आहे त्या ठिकाणी. बंदिशी क्लासिकल बंदिशी म्हणजे तो एका ॲप्रूव्ड आहे. आता आपण रुग्णसेवेत आमचा जो खरा जिव्हाळ्याचा विषय जिव्हाळ्याचा विषय आणि सर्वसामान्य माणूस त्या अनादि अनंत परमेश्वरला आपण बघू शकत नाही, परंतु इथे आपल्याला ह्याच्या दिसणारा परमेश्वर या रूपामध्ये आता पुढचा जो प्रवास रुग्णसेवेचा आहे तो या रूपातून होतोय. हे रुग्णसेवेचं तुम्हाला असं का म्हणजे कुठून तुम्हाला ती प्रेरणा मिळाली किंवा काय? लोक विचारतात काय प्रॉब्लेम तुला, काय आजारी पडलास आणि तुला काय आयुध मिळाली नाही म्हणून तू सुरू केलंस का? तसं नाही. मला मुळात रुग्णसेवेची आवड होती म्हणून ते मी सुरू केलं आणि कशी कल्पना आली ते काय सांगता येत नाही मला. ते म्हणजे त्याच्यावर अधोरेखित नाही काय मला तर ती हे झाली, परंतु पण पूर्ण घर तुमचे त्यासाठी वाहून ज्या क्षणी कल्पना आली त्या क्षणी बरं हे नोकरी करता करता हो. पूर्वीचा सगळ्या दादाने जो काही तबला आपण जे सगळं काय एकतर ते नोकरी करून केलेलं आहे बरं का. सकाळी दादा 7 वाजता घर पडायचे बरोबर ना. आणि नुसती नोकरी नाही. सकाळी 7 वाजता डहाणू करायला, मग सुटल्यानंतर संध्याकाळी परत डहाणू करायला. बरं डहाणू त्यांचा मूड लागला तर परत संध्याकाळी दादराकडे. आणि ह्या प्रोसेसमध्ये पैशाचं माझं कधी जमलंच नाही. 2 नंबरचा सोडा माझा हक्काचा पण मला मिळाला.
आणि मला त्याच्यात कंप्लेंट किंवा काय असं काय करायचं नाही. ते प्राक्तन मगाशी मी म्हटलं तसं ते प्राक्तन असतं. आता माझ्या सासूरवाडीचं एक उदाहरण सांगतो. ही आता माझ्या मिसेसची बहीण इथे आलेली आहे का? हां, आलेली आहे. तर त्या सगळ्यांनी आम्हाला खूप आधार दिला. आमच्या जे काय त्यांच्या काय नाही नाही ते त्यांनी सगळ्यांनी दिलं, पण मी कुठल्याही मठात जात नाही. माझं कुठला अध्यात्मिक हे नाही. मी आमचे जे रुग्ण आहेत तेच माझे आध्यात्मिक गुरु असं मी समजतो. आणि चांगले वागणारे नातेवाईक ते माझे गुरु आहेत रुग्णांचे, आणि वाईट वागणारे सुद्धा गुरु आहेत. कारण कसं वागू नये ते मला शिकवून जातात. तर ह्या प्रोसेसमध्ये मी कुठल्याही मठात जात नाही. मला कुठल्याही माझी सगळं घर भक्ती मार्गाला हे आहे. दोन्ही मुली माझी मिसेसची बहीण त्यांचे आम्ही कुठेही फिरायला गेलो नाही. ह्या लोकांनी माझ्या मुलांना संबंध भारतभर फिरवलेला आहे, यथेच्छ फिरवलेला आहे. आम्ही काहीच कुठे जात नाही. म्हणजे मिसेसला माझ्या ॲस्थमॅटिक ब्रोंकायटिस असल्यामुळे तिला AC-BC चालत नाही. तर फिरायला ती आपली घरीच सकाळपासून संध्याकाळ. आणि आता तर नातू ते तिला सोडायलाच कबूल नसतो. आता सगळ्यात महत्त्वाचं अध्यात्म मला कुठे बघायला मिळालं तर माझ्या मिसेसचा भाऊ आणि त्याची पत्नी, त्यांना अपत्य नाही होतं पण 9 महिने खूप कष्ट करून सुद्धा ते जगलं नाही. त्याच्यानंतर त्याला अपत्य प्राप्ती झाली नाही. पण माझ्या दोन्ही मुलांना म्हणजे जीवापाड प्रेम करणारे, एकवर तो पुरुष करेल पण बाईचं सांगता येत नाही. हे आपल्याला अपत्य नसल्याचं दुःख बाईला किती असतं हे बाईच अधोरेखित करू शकते. पुरुष करणार नाही. तर ह्या दोघांनी माझ्या मुलांच्यावरती इतकं प्रेम केलं की तो बाहेर गावी असताना सुद्धा शनिवारी आला ना की त्याची पत्नी 2-3 डबे भरून माझ्या मुलांना नाश्ता हे ते असं पाठवायचे. आता त्याचा मुलगा आलेला आहे माझ्या मुलीचा, त्याच्यासाठी सुद्धा तो दर रविवारी इकडे येतो. म्हणजे ह्याच्यापेक्षा दुसरं अध्यात्म काय असूच शकत नाही. काय असू शकतं? हल्ली कोण कोणाला विचारत नाही. तर आता स्वतः अपत्य नसताना सुद्धा दुसऱ्याच्या मुलावरती प्रेम करणं ह्याच्यासारखं दुसरं अध्यात्म नाही. मला अभिप्रेत ते आहे. त्याच्यापेक्षा दुसरं असेल तर मला त्यांचं काय फार त्या खोलात जायचं नाही. तर त्या दोघांचा सुद्धा मी खरं आभारी आहे असं म्हणायला हरकत नाही. जसं पत्नी मुलं आणि या सगळ्यांचा आहे तसा त्या दोघांचा पण मी आभारी आहे. म्हणजे त्यांचे उपकार भेटूच शकत नाही असे ते उपकार आहेत. आत्ता मी जे गीत सादर केलं होतं भाऊपर्यंत, तर ते त्याच्याकडेच केलं होतं की दादानी फक्त तबला साथ संगत नाही तर त्याचबरोबर भू कशी उतरायली अशा प्रकारे छोट्या मुलांना घेऊन एक तुम्ही काहीतरी 3-4 वर्ष आता काय वेदा येणार होती पण वेदा कुठेतरी प्रॅक्टिसला गेली. ही मुलं 3रीत असतानापासून माझ्याकडे गातात. आता चांगली जाणती झालेली आहेत, 10 इयर्स झालेली आहे, तरी पण मी हाक मारले की येतात. आता 2 वर्ष काही चाललं नाही. तर वेदाचे आई वडील कुठून तरी येणार होते डायरेक्ट. वेदा तिचा फोन आला तर ठाण्याला. पण सगळी मुलं लांब राहतात, नाहीतर आली असती. आणि मी सुद्धा काय असा जबरदस्तीने कोणाला याच असं म्हणत नाही. वेळ असला तरी काय. म्हणजे हा फक्त मुंबईमध्ये कार्यक्रम नाही, अगदी सिंधुदुर्गमध्ये पाठाला ना पाठ हायस्कूलला वाटतं 2 लाख किती नाही. त्या आमच्या सावंतवाडीला एक मोठा कार्यक्रम ठरला. मग आम्ही संबंध सेटच घेऊन तिकडे गेलो होतो. मग शाळेला आम्ही हे केलं, इन्फॉर्म केलं. तर त्यांनी तिकडे एक चॅरिटी शो ठेवला. तो जवळजवळ त्यांना तिथे 2 लाख रुपये मिळाले. मग त्यांना असं वाटलं की हा कार्यक्रम मुंबईला केला तर काय होईल का? मी म्हटलं सगळं करतो. मी भाऊ मराठी निवेदनाला सोबत ऑर्केस्ट्रा थिएटर बुक केलं, सगळं केलं. पण त्या मंडळीने घरोघर जाऊन निधी गोळा केला. माझ्या ऑर्केस्ट्रासाठी 5,000चं तिकीट कोणी घेतलेलं नाही आहे, ह्या गैरसमजात मी नाही आहे. त्यांनी ते शाळेसाठी गोळा केले. पण त्याच्यासाठी जे फिरण्याचं एफर्ट्स घ्यायला लागतात ते घेतले आणि त्याच्यात त्यांना 25 लाख रुपये मिळाले. आत्तापर्यंत आपण
संगीत सेवा आम्ही तिथे बघत होतो. तर एक आपण एक त्याच्यामध्ये थोडंसं आपण गाणं घेतोय राम पदार्थ पाहिजे रामदास आपल्या मुली कलाकार रामदास श्रद्धांजली. त्यानंतर दादानी हा कधी विचार केला नाही की मी पंडितनाथ निष्ठामध्ये शिकतो किंवा काय. त्याच्यानंतर सामंत मास्तरांचा केशव गोरे स्मारकला मला वाटतं 1987 केलं. रुग्णसेवेचं वेळ किती आहे रुग्णसेवेचं हे करतो रुग्णसेवेकडे त्याचे झालं. परंतु हा कधी विचार केला नाही की मी आमच्याच शिष्य आहे. नाही नाही कारण ते सगळ्या माहिती पाहिजे ना. कारण मुळगाव गुरुजींचा कार्यक्रम असू दे किंवा षष्ठाचे असू दे फोन करून अरे काय कॉन्ट्रिब्युशन घरी आणून त्या काही पाचशे तसंच सामंत मास्तरांचा षष्ठी पूर्णपणे या माणसाने त्यावेळी जबाबदारी घेतली होती. भाग वेगळा एक मोठा नामवंत कविया आणि त्याच्या वडिलांचं साठी हे केली. तर त्या साठीच्या मध्ये पहाटे 3-3:30 पर्यंत मदत करायला मी एकटाच होतो. त्याचा कोणी शिष्य नव्हता. सगळे पळाले. मग त्यांनी बोलून दाखवलं पण ते बोलून दाखवावं लागलं त्यांना. इतकी ती अवस्था होती म्हणजे त्यांनी सगळ्यांनी थांबायला पाहिजे. माझी काय तिथे हे नव्हती म्हणजे थांबायलाच पाहिजे असं काही नाही. पण एक कलाकार आहेत की आपण तिथं असायला हवं हा माझा. त्याच्यानंतर पवाराचा एक तुम्ही किस्सा सगळा आता सगळ्यांना सांगा. पवाराचा तो 16
तर तो किस्सा मुद्दाम नका ते माणसाला हां. कौतुक व्हायला पाहिजे बरोबर. मी जवळजवळ आता ह्याच्यात येणार होतं, पण ते लोकांना किती वेळ आहे बघा जरा. हां, नाहीतर आपण बोलतोय ते बसवलंय असं व्हायला. कारण हे त्या रुग्णसेवेच्या ह्याच्यामध्ये येईल, पण आता तो विषय काढलाच ते मी सांगून टाकतो. नाही नाही नाही, ते फार महत्त्वाचं आहे. आम्ही जवळजवळ माझ्याकडे 40 लाखांचं सामान आहे. तो वॉकरपासून बायपॅकपर्यंत. वॉकरची किंमत 1000 रुपये असते, बायपॅकची किंमत 90,000 असते. ते कुठल्याही कॅटेगरीचं इन्स्ट्रुमेंट आमच्याकडनं घेतलं तरी आम्ही भाडं किंवा डिपॉझिट घेत नाही. एक शिस्त म्हणून 1 महिन्याची मुदत असते, पण रुग्ण बरा झाल्याशिवाय आम्ही ते तिथून उचलत नाही. आजच मंदार आपटेच्या आईसाठी वेगळं, त्या आईचे डॉक्टर आहेत त्यांच्या मंदार आपटे, त्याचा फोन पण येऊन गेला, पण मी उचलू शकलो नाही. की ह्या कलाकारांच्या घरात आम्ही कोण असं बघत नाही गरीब श्रीमंत. रुग्ण हा रुग्ण असतो. म्हणजे गरीब रियाज का होत नाही? कारण परवा आम्ही रिहर्सलला बसलो होतो, मला वाटतं 2 आवर्तन झाली पहिली विलंबित त्यांची, आणि फोन यायला दादा वाटतं तू घेत राहा, बघ आम्ही म्हणतो जातो तर काही ती थांबवता येत नाही, स्विच ऑफ करून ठेवता येत नाही. आता आपण ठेवला असं काहीच म्हणतात ही एवढी मोठी सेवा आहे. हां, तर तो एक भैया म्हणजे दुर्दैव आहे की मराठी मुलं मिळत नाहीत या कामासाठी. मी MBA आणि ग्रॅज्युएट मुलांचं, मराठी मुलांचं नाही बोलत आहे. मी जे काम नाही म्हणून नाक्यावर उभे असतात त्यांच्याबद्दल बोलतोय. आम्ही एका माणसाला 250 रुपये देतो. असे 2 माणसं असतात, 500 रुपये देतो. आणि त्या दिवशी एकाकडे बेड जायचा होता. असे अत्यंत सिरियस पेशंट होता. मी त्याला सांगितलं कैसा भी करो उनको पोहोचाव. तिथे गेलं तर आतमध्ये बेड नाही ना, फिलिपमध्ये. ह्यांचं राहायचं ठिकाण 16व्या मजल्यावर. तो गेला माणूस घेऊन 16व्या मजल्यावर. हे लक्षात ठेवलं पाहिजे, आणि हे खास करून मराठी मुलांनी लक्षात ठेवलं पाहिजे. त्याला 500 रुपयेच फक्त दिले. ज्याच्याकडे बेड गेला ना त्याने 500च दिले, जास्त दिले नाही. आणि ह्या गोष्टीची माझ्याकडे त्यांनी कंप्लेंट सुद्धा केली नाही. मी त्या दिवशी त्याचा सत्कार केला. 26 तारखेला कार्यक्रम होता, ते अनाऊन्स करताना मला भरून आलं. कारण हे साधं सुद्धा काम नाही आहे. 16व्या मजल्यावर पैसे देऊन सुद्धा कोणी माणूस बेड उचलून घेऊन जाणार नाही. तर ते मी अनाऊन्स केल्यानंतर आम्ही त्याला चेक दिला, आणि कित्येक लोकांकडनं माझ्याकडे पैसे पाठवले. तुमच्या जनार्दनला द्या, तुमच्या जनार्दन. हे त्या सेवेचं हे आहे, कौतुक आहे. पण ती सेवा तो निर्लसपणे करतो, हे महत्त्वाचं. हे होणं जास्त गरजेचं आहे. आता सध्या वसंत ऋतू आहे, आणि वसंत ऋतूमध्ये सगळं काही अगदी काय चैतन्य भरलेलं आहे. छोटंसं गाणं घेतो, सगळी सौभाग्य वैशाख मास, वैशाख मास वासंतिक समय शोभना. वैशाख मास समय शोभना. वैशाख मास समय शोभना. आम्रासमत करुणिगान, आम्रासमत विमुनिगान करीती कोकिला. वैशाख मास वासंतिक समय शोभना. वैशाख मास वासंतिक समय शोभना.
आम्ही ज्यावेळी लहान होतो लहान म्हणजे नुकतेच एका वर केली त्यावेळी 2 ठेकेदार होते. आज बेंगलोर होते. एक म्हणजे SV पटकन आणि दुसरं त्यांच्याबद्दल तुम्ही कोणी काय त्यांची स्पेशालिटी आणि काय स्पेशालिटी म्हणजे त्याचं काय गावात हे ठेक्यासाठीच प्रसिद्ध. हा पण SV पटवर्धन हा खूप विद्वान माणूस. हा म्हणजे घरी दारूवाला बरोबर वाजवायचे. भिडायचे घरून दारूवाला बरोबर वाजवणं काय साधी गोष्ट नाही. राम मराठी बरोबर 6-7 तास आणि राम भाऊ 6-7 तास चढ्याला इतकी सगळी भरणं आणि त्याला ते वाजवायचे. आणि त्यावेळी विदागी किती होती? 100-150. आता वाजवणं तेवढं नसतं पण बिदागी मोठी चांगली आहे. दादा तुमचं एक किस्सा सांगतो. एक कलाकार माझ्याकडे यावा असं माझ्या मित्राला भेटतो. तू वाजवतोस त्याच्याबरोबर बघ जरा. गुरुपौर्णिमेला आठवण कर म्हणा. मी जाणार. गुरुपौर्णिमेच्या नंतर 2 दिवसांनी म्हटलं काय झालं? फोन नाही केला. तू सांगितलं मला फोन करायचं. तू म्हणाला मी गुरुपौर्णिमेच्या दिवशी भेटणार आणि मी तुला कळव. म्हटलं अंदाज तर घे. फोटो तर गेलो. 9.5 लाख रुपये ऐकलेलं आहे. म्हटलं ताबडतोब थांबव बोलणं ताबडतोब थांबव. माझ्याकडे 9.5 लाख असतील तर मी पहिल्यांदा होम व्हेंटिलेटर घेईन लोकांना घरी वापरायला. होम व्हेंटिलेटर नसलं तर पेशंटला हॉस्पिटलमध्ये 20,000 रुपये रोज तिकडे द्यायला लागतं. तर मी पहिलं ते घेईन. तो आर्टिस्ट माझ्याकडे नाही आला तरी माझं काही नुकसान होणार नाही. पण मी व्हेंटिलेटर घेतलं 100 माणसांना उपयोगी ते करून देता येईल. तर त्याची किंमत 90 लाख सुद्धा असेल. पण आमची किंमत 9 लाख पण नाही आहे ना. त्यामुळे तो विषय थांबव असा तो आमचा सरळ हिशेब आहे. संगीत म्हणजे असं आहे की त्यावेळी महात्मा गांधी सभामंदिर बांद्र्याला पश्चिमेला दादांनी एक म्युझिक लवर्स म्हणून एक संगीत सभा सुरू केली. नवीन लोकांना कार्यक्रम मी तिकडे असायचो. आणि ते आता देशपांडे गेल्यामुळे तो हेच बंद पडलं. आता काय त्यामुळे आणखी मी गाणं म्हणणार आहे. काय ते आहे आणि थोडं रुग्णसेवेच्या लोकांनी ऐकावं. रुग्णसेवेने दान करी रे गुरुधन पावन दान करी रे गुरुधन पावन दान करी रे गुरुधन पावन दान करत राहिला माणूस. अगदी म्हणजे कोणाची शस्त्रक्रिया गाय इकडे तिकडे मनोरंजनाची मंडळांची काही म्हणतात केशव हा. तर दादानी पाकिट काढलं बघत शिकायला लागले. नंतर आता थोडे एखादा आणखी कधी मला सांगा काहीतरी ह्याच्यात तुमचे अनुभव काय रुग्णसेवेमध्ये जरा. हा रुग्णसेवा हा विषय अत्यंत
सेन्सिटिव्ह आहे. सध्याच्या दिवसात तर फार तुम्ही मला नंतर कधीतरी बोलवलं तर मी रुग्णसेवेच्या पालखीचे होईल ह्याच्याकडे तास सव्वा तास बोलतो. पण तो फक्त रुग्णसेवेचाच विषय आहे. त्याच्यात ब्रेस्ट कॅन्सर, युट्रस कॅन्सर, अवेअरनेस आहे. त्याच्यापेक्षा जास्त आम्ही खोलात जाऊन बोलू शकत नाही, कारण आम्ही डॉक्टर नाही. पण निदान आमची जे मित्रमंडळी आहेत त्यांच्याकडनं मिळालेला जो माहिती आहे, अवेअरनेस ती आम्ही आमच्या भगिनींना देतो. आणि दुर्दैवाने अवेअरनेस अत्यंत कमी. म्हणजे खेड्यातल्या बायकांचं तर सोडाच, शहरातल्या बायकांना सुद्धा अवेअरनेस खूप कमी आहे. त्यामुळे कॅन्सरला वाट करून दिली जाते, पुढे जा पुढे. आणि तो एकदा पुढे गेला ना काय आपलं काम करतो आणि तुम्ही किती पैसा खर्च करा तर काही उपयोग होत नाही. इथे जमलेल्या बहिणींना मला विनंती आहे, तुम्हाला तुमचं शरीर संकेत देत, त्या संकेताला जपा, काळजी घ्या, डॉक्टरांकडे जा. रुग्णसेवेमध्ये पुरुष आणि स्त्री असं काही नसतंच. तरीसुद्धा तुम्हाला संकोच वाटला तर लेडीज डॉक्टर आहेत त्यांच्याकडे जा. पण उपाय करा. उपाय करा म्हणण्यापेक्षा का होतं आहे हे तरी निदान त्याचं त्याचे रिपोर्ट करून तुम्ही जाणून घ्या की खरोखरच काय आहे की नाही. ते नाही केलं तर फार कठीण आहे. कारण आता रुग्णसेवा इतकी महाग झालेली आहे. महाग म्हणण्यापेक्षा लुटालुटीची झालेली आहे. ही सगळी जी 5 स्टार हॉस्पिटल आहे ती आमचा कसा ट्रस्ट आहे, हा कसा ट्रस्ट आहे, त्यांना टॅक्स नसतो, त्यांनाही नसतो. तर त्याच्या अनुषंगाने प्रत्येक हॉस्पिटलला मोठमोठ्या 4 ते 5 कोटी रुपये सुटतात टॅक्स नसल्यामुळे. त्याच्यातलं 1 कोटी सुद्धा ते गरिबांसाठी खर्च करत नाही. याचाच अर्थ ते चॅरिटी करत नाही, जे करणं बंधनकारक आहे. चॅरिटी करणं तुम्ही ही असते तुमची चॅरिटी, ह्याच्याखाली तुमची संस्था स्थापन असते, त्याला बंधन असतं की तुम्ही ते करायला हवं. पण जे सत्तेवर असतात त्यांना ते आरामात मॅनेज करतात आणि ते होत नाही. आणि सगळ्यात सांगायचं म्हणजे ही सगळी हॉस्पिटल डॉक्टर चालवत नाहीत, इंडस्ट्रियलिस्ट चालवतात. त्यामुळे त्यांना पैसे पाहिजे. आता तू एक डॉक्टर आहेस, तू सेवाभावी आहेस, तू नोकरीला असतोस त्या इंडस्ट्रियलिस्टकडे, तुझं काही चालत नाही तिकडे. आणि आपण बिल हातात घेतल्यानंतर डॉक्टरांना शिवे देतो. डॉक्टरांचं काहीच नसतं त्याच्यामध्ये. तुम्ही बिलं बघा काढून. तुमच्या घरातला एखादा माणूस सिरियस असेल तर बिलं काढून बघा. ICU मधल्या पेशंटला नर्सचा चार्ज लावलेला असतो. व्हॉट इज द मिनिंग ऑफ ICU? इट शुड बी वेल इक्विप्ड. मग नर्सचा का पैसे लावताय तुम्ही? कोण विचारत नाही. प्रत्येकजण नुसता भावना वश झालेला असतो. आपली आई, आपली बहीण, आपली पत्नी, आपली प्रेयसी, जे कोण असेल त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालेला असतो आणि ते त्यांना बरोबर माहीत असतं. ते त्याचा फायदा बरोबर घेतात. आणि मी आमच्या लोकांना असं विनंती करतो, महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही का नाही जात? उत्तम सेवा. आमच्याकडे कित्येक लोक येतात, त्यांना आम्ही महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये पाठवून देतो. टार्गेट असतं 3-3.5 लाखाचं. तो 50,000 आपली रुग्णसेवा करून येतो आणि कामधंद्याला जातो. पण आपण गैरसमज करून घेतलेला आहे की महापालिकेच्या हॉस्पिटलचं काय खरं नाही. का? तुम्ही बघा तर खरं जाऊन. बघायला काहीच हरकत नाही. तुम्हाला काय रेड कार्पेट नाही मिळणार तिथे. ते अंबानीकडे पण नसतं. तुम्हाला जेव्हा डिस्चार्ज दिला जातो तेव्हा तुम्हाला 2 ते 2.5 तास वर खाली फिरवतात, जे तुमचं सेटलमेंट रूममध्ये झालं पाहिजे. जर तुम्ही 11 लाख रुपये घेता तर तुमचं सेटलमेंट रूममध्ये होण्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे? काही प्रॉब्लेम नाही. पण ते होत नाही. वर जा, खाली जा, इथे जा, तिथे जा, तिथे जा, असं करून तुम्हाला फिरवतात. मग ते चालतं. आणि KM मधलं वेटिंग तुम्हाला चालत नाही, जे तुम्हाला 50,000 रुपये बरं करून बाहेर पाठवणार. मी असं नाही म्हणणार आता 2 तासांनी बायपास बरं करू 2 तासात तुम्हाला बायपास करायची आहे आणि तुम्ही महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये जा असं मी नाही सांगणार. त्यांच्या सेवेबद्दल मला काहीच म्हणायचं आहे की मोठमोठे हॉस्पिटल आहेत, पण 5 रुपयाच्या जागी 50, 100, 150
पण तुम्ही 500,000 ₹5 जागी लावायला लागला तर साध्या माणसांना कसं परवडणार? नाही परवडणार. तो अशा पद्धतीचं आम्ही बोलतो. आम्ही बोलून काय फरक पडणार असं काही नाही, पण निदान थोडासा अवेअरनेस तरी निर्माण होतो. आणि नंतर देहदान, अवयदान, त्वचादान जे काय असेल, लोकांच्या गैरसमज असतात. आमच्याकडे माणूस एक्सपायर झाला आहे, त्याचे सगळे अवयव आम्हाला द्यायचे. जेव्हा कार्डियक डेथ होतो तेव्हा डोळे, स्किन आणि संपूर्ण ध्येय अभ्यासासाठी हे तीनच उपयोग असतात. जर ब्रेंडेड अवस्थेत गेला तो पेशंट तुमचा, ICUमध्ये असताना व्हेंटिलेटर पाहिजे तर मेंदू मृत होतो आणि व्हेंटिलेटरमध्ये सबंध शरीरात रक्तप्रवाह चालू असतो. त्यामुळे अवयव सगळे चलित असतात, जिवंत असतात. आणि त्याची एक ॲपनिया टेस्ट होते, 2 ॲपनिया टेस्ट. त्या जर नेगेटिव्ह आल्या तर तो तुम्ही ब्रेन डेड म्हणून डिक्लेअर करणार. त्याच्यात नातेवाईकांनी रस घेऊन तुम्हाला 2 तासात त्याचे अवयव काढायला परमिशन द्यायला पाहिजे. आपल्या माजी महापौर प्रभावळकर, त्यांची 22 वर्षाची मुलगी ॲक्सिडेंटमध्ये गेली. त्या बाईने ताबडतोब ते सगळे अवयव दान करायला परमिशन दिलं आणि त्याच्यातला एक लाभार्थी माझ्या ओळखीचा. हे नातेवाईकांनी करायचं असतं. तर हा सगळा असा भाग आहे, तो वेगळा आहे. आपण त्या वेगळ्या विषय आपण त्या वेगळ्या कोणाला प्रायव्हेटली आम्हाला हे करायचं. 50-100 रुपये रुपये एक पण घेत नाही आम्ही. 50-100 लोक असली तरी आम्ही जाऊन ते बोलतो आणि त्याच्यानंतर फॉर्म्स वाटतो. ज्यांना द्यायचं असेल ते देऊ शकतात, असा तो भाग आहे. आज महाराष्ट्र जिल्हा निष्कळांची आज पुण्यतिथी आहे. ही दादा आपल्याला प्रेमसेवा शरण वाचून दाखवणार.
तुमचं म्हणायचं आहे पटकन म्हणतो मी ना. तर मगाशी सांगायची राहून गेली. माझ्या मिसेसची बहीण आहे, ती पण आहे, म्हणजे ती आम्हाला खूप जपत असते. आणि आज माझ्या मुलीचे आई वडील पण आले. क्या बात आहे. माझ्या मुलीचे आई वडील हा. म्हणजे तिचे सासू सासरे. म्हणजे ते सासू सासरे होते, पण तिने आई वडिलांमध्ये तिचं रूपांतर केलं. वा वा. हे आमचे संस्कार कुठे कमी पडले नाही. ते अतिशय चांगली माणसं आहेत, अशी देव माणसं आहेत. माझा जावई पण आलेला आहे. वा वा. जावई नेहमी लपलेलाच असतो, तो कुठे पुढे येत नाही. आणि फार गुणी आहे. आणि माझा नातू पण आलेला आहे, एकदम खट्याळ नातू. नातू थँक्यू बाबा, गडबड केली नाही, नाहीतर संबंध हॉल डोक्यावर घेतला असता. हा. तर ही सगळी मंडळी म्हणजे माझी ताकद आहे. आता ते काय आहे, माझ्याकडे 40 लाखांचं रुग्णसाहित्य आहे. आपण सगळे मध्यम लोक आहोत. तुम्हाला सांगून काय परत ते माझं रडगाणं तुमच्याकडे सांगायचं असंच. खरं ज्या लोकांनी करायला पाहिजे त्या लोकांनी केलेलं नाही आहे. आमचा कोणावर राग नाही, पण ते झालेलं नाही. 40 लाखांचं सामान ठेवायला किती मोठी जागा लागेल. पण नशीब माझं सामान सगळं फिरत असतं, त्यामुळे त्याची म्हणजे एवढं सगळं आलं तर मला 5-6 फ्लॅट लागतील, एवढं सामान आहे. पण सगळं फिरत असतं, समाजाला त्याची गरज असल्यामुळे ते मी त्याच्यातून सुटलेलो आहे. तरी पण जागा ही पाहिजेच. आम्ही प्लॉट बघतोय. एका प्लॉट खाली जर मिळाली तर नाना पाटेकर सेवा समितीने जसं केलेलं आहे, एका छपराखाली सगळ्या सेवा, कॅन्सरचं राहण्याची व्यवस्था. आता माझी मुलगी इंडियन कॅन्सर सोसायटी जॉईन झाली, त्यामुळे तो मला आधार मिळाला कार्यक्रम करण्यासाठी पुढे काहीतरी. तर ही आणि प्लॉट मिळाला तर एका छपराखाली सगळं मी करू शकतो. पण मला अजून गोडाऊन पण मिळालेलं नाही. हे सगळं सामान ठेवण्यासाठी साहेबांनी गोरेगावात मोठी खूप वर्षे ड्युटी केलेली आहे. आणि हे साहेब सगळ्यांना ओळखून आहेत. साहेब सगळ्यांना ओळखून आहे, त्यामुळे साहेबांना सगळं माहिती आहे. ज्यांना माहिती नाही त्यांना मी सांगतो. पण खरं हे महापालिकेचे प्लॉट असतात. आता शेट्टी साहेब इथे बोरिवलीला आहे. किती लोकांना माझ्या ऑर्केस्ट्राचा चॅरिटी शो एका संस्थेने केला. त्यांना 2 मजली बिल्डिंग बांधून दिली आहे, सेवालय म्हणून 2 मजली. परत नाना पाटेकर सेवा समितीला जागा उपलब्ध करून दिली, ज्याची त्यांनी सगळं सुरू केलेलं आहे. समजलं की नाही. मग आमचा कोणावर राग आहे असं म्हणता येणार नाही. पण तुम्ही व्यासपीठावरनं सामाजिक कामाबद्दल बोलता, मग त्यांना ह्या सगळ्या गोष्टी उपलब्ध करून देणं दिलं तर बरं आहे. पण ते नाही होत. त्यामुळे आम्ही कसं करतो हे आम्हाला माहिती आहे. पण आम्ही ते अर्धवट सोडणार नाही. बघूया की इथून इच्छा आहे होईल. आता तुकाराम महाराज ते करत होणार आहे. आणि आता वेळ खूप होत आलेली आहे. जे कारंजले गांधले, जे कारंजले गांधले, जे कारंजले गांधले, म्हणी तो आपुले, दासी म्हणी तो आपुले, 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 जे कारंजले गांधले.
या कार्यक्रमाची चांगलं खूप उपस्थिती आहे कारण काही लोक काय करणार पण ऐकून घेतल्याबद्दल श्रद्धा संग्राम फाउंडेशन तर्फे आपला खूप आभार आहे. हॅलो, माझ्यासारख्या म्हणजे मी काही नट नाही किंवा कोणी प्रसिद्ध माणूस नाही, छोटंसं सामाजिक काम, छोटासा कलाकार आणि त्याच्यासाठी तुम्ही इतका वेळ तुमचा दिलात, बसून राहिलात, ऐकून घेतलं, त्याच्यातलं तुम्हाला योग्य वाटेल ते ठेवा, अयोग्य वाटेल ते सोडून द्या आणि हे आम्ही आमच्या आयुष्याच्या अंतापर्यंत हे करतच राहणार कारण हे समाज उपयोगी काम आहे. त्यांनी दुसऱ्यांनी करावं, सरकारने करावं असं म्हणण्यापेक्षा प्रत्येकाने आपापलं त्या वाट्याचं थोडं थोडं करावं असं मला वाटतं. म्हणजे तुम्हाला थोडक्यात सांगितलं म्हणजे 40 लाखांचं आमच्याकडे सामान आहे ते आम्ही लोकांना विनामूल्य देतो. परत कोकणपट्टीत आम्ही कॅम्प घेतो ते सुद्धा विनामूल्य असतात. इथे मुंबईला मात्र आम्ही कॅम्प करत नाही. मुंबईला एक पुरस्काराचा एक मोठा कार्यक्रम असतो. तू आला आहेस मला वाटतं गेल्या वर्षी. तर त्याच्यात एक संस्था बोलवतो आम्ही. त्या संस्थेला आम्ही 50,000 रुपये देतो. हां हो हो ते येतात. संस्थेला आम्ही 50,000 देतो आणि तिकडच्या लोकांना आम्ही आव्हान करतो की असे असे हे येत आहेत, अशी संस्था येते तर तुम्ही त्यांना सहाय्य करा. तर त्या अनुषंगाने 2 लाखाच्या खाली कुठली संस्था घेऊन नाही गेली. 3.5 लाख रुपये माईंना आले, 2.5 लाख रुपये डॉक्टर सामंतना आले आणि सगळ्यात रेकॉर्ड म्हणजे प्रकाश आमटेंना 4,81,000 रुपये आले आणि आम्ही 50 दिले. म्हणजे एका चांगल्या संस्थेला 5,30,000 रुपये आपण देऊ शकलो. आणि 4 इतर जे पुरस्कार असतात ते 25-25 हजाराचे असतात. आणि आम्ही संगीताचे कार्यक्रम काय करत नाही. संगीताचे कार्यक्रम लोक करत असतात. वर्षातनं एक कार्यक्रम आमचा असतो म्हणजे त्या लोकांना काहीतरी एक पुरस्काराच्या वेळी संगीताचा एक कार्यक्रम असावा म्हणून तो कार्यक्रम आम्ही करतो. आणि हॉल आम्हाला पुरत नाही. आमच्यावर लोकांचं प्रेम आता वाढत चाललं आहे त्यामुळे तो ओपनला तू आलाच असता होता आपण ओपनलाच केला होता. खूप गर्दी असते तर तुम्ही सुद्धा सगळ्यांनी यावं अशी इच्छा आहे. आणि आमच्या संस्थेचं ब्रोशर किंवा एक पाणी हे असतं ते कोणाला पाहिजे असेल तर जबरदस्तीनं तुमच्याकडे देण्यापेक्षा माझ्याकडे आहे, तुम्ही माझ्याकडे मागू शकता आणि तुमच्या संग्रही ठेवू शकता. स्वतः इंटरेस्ट घेऊ शकता, दुसऱ्यांना इंटरेस्ट देऊ शकता. तर अशा तुमच्यासारख्या गुणी लोकांच्या समोर मला बोलायची संधी नारायणने दिली. नारायणबद्दल काय बोलावं तर मगाशी मी सांगितलं तसंच हा श्वासाचाच भाग आहे, बाकी काही नाही. तर हा सुद्धा माणूस यांनी परवा नवीन घेतलेला फ्लॅट मी बघितला, प्रॅक्टिस होती त्या दिवशी. तर मला इतका आनंद झाला की त्याचं स्वप्न साकार झालं. आज मुंबईमध्ये 2 बेडरूम किचन हॉल त्यांनी घेऊन दाखवलं. तर लोकांच्याकडे राहणारा माणूस त्यांनी हे त्याच्यामध्ये त्याच्या पत्नीचा पण भाग आहे, मुलाचा पण भाग आहे आणि याचा जिद्द आहे. नाही कसं मिळालंच पाहिजे मला असं करून त्याने ते मिळवलं आहे. तर त्याचंही कौतुक. नारायणच्या आजारपणात नारायणला सहकार्य करणारे त्याचे शिष्य, त्याचे सहकारी, त्याची पत्नी. हा शिष्य त्याचा तो आहेच, नेहमी असतो बरोबर. आणि त्यांची पत्नी, दोन्ही मुलं यांचा सुद्धा मी आभारी आहे. आणि हे आम्ही कोकणपट्टीतली माणसं आहे, आतून अशीच आम्ही गोड असतो जसा हा गोड आहे. मी सुद्धा असण्याचा प्रयत्न करतो. आणि आहे की नाही ते लोकांनी सांगायचं. तर मी खूप मला म्हणेन मी गोड आहे म्हणून, पण लोकांनी म्हणायला पाहिजे मी गोड आहे म्हणून. असण्याचा मात्र प्रयत्न नक्की होतो. तर तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार. असंच दुसऱ्या कलाकारांच्यावरती सुद्धा असंच प्रेम ठेवा. याने साईला पण बोलवलं होतं, आणखीन कोणाला बोलवतो हां म्हणजे सुरूच असतं कौतुक सोहळा सुरूच असतो. हे महत्त्वाचं. दुसऱ्याचं कौतुक करणं जो मोठेपणा असतो ना, तर काही लोक नाही कौतुक करत. कसा वाजवतो ठीक आहे अरे पण त्याच्यामध्ये काय आहे त्याचं कौतुक करणं.
तो वाढवेल आणखीन त्याच्यातलं काय ते, पण कौतुक करा ना. मी कित्येक गाणारे बघितलेले आहेत समोर, बसता कशाला समोर? तुम्हाला वा करण्यासारखं एकही जागा मिळत नाही ना, मग तो बसता कशाला? बसायचं नाही ना, उगीच त्यांना घाबरवायचं समोर, कारण ते त्यांच्या घराण्याचे नसतात म्हणून त्यांना घाबरवायचं. हे सगळं बंद झालं पाहिजे माझ्या मते, समजलं ना? तर सगळ्यांनी माणूस म्हणून जगायला शिकलं पाहिजे. प्रत्येक माणसाला आपापला भाग मिळालेला असतो. तुम्ही कितीही केलं तरी ज्याला ते यश मिळालेलं आहे ते तुम्ही खेचून घेऊ शकत नाही आणि कोणाचं वाईटही तुम्ही करू शकत नाही. ही नीती आहे, ती अशीच चालत राहणार. तर चांगलं वागणं हेच मला वाटतं अंगीकारलं पाहिजे असं मला वाटतं.